श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी सेवेकार्यासाठी श्री स्वामीचरित सारामृत किंवा स्वामींचा कोणताही चरित्र ग्रंथ असो, हे केवळ ग्रंथ नाही तर स्वामींचे जिवंत स्वरूप आहेत. स्वामींच्या चरित्राचे वाचन म्हणजे स्वामीची थेट संवाद साधण्यासाठी एक प्रकारचा तो कथा आणि त्यांचा तो अनुभव आहे. स्वामी जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हाचे प्रसंग, त्यांच्या कृपेची प्रत्येक घटना, त्यांच्या शब्दाचा प्रत्येक ओ हा या चरित्र रूपाने आपल्याला भेटतो. म्हणूनच स्वामीचे चरित्र वाचणे म्हणजे स्वामीची थेट संवाद साधणेच आहे. स्वामीचे अनेक भक्त स्वामी चरित्र ग्रंथाचे वाचन करतात, पण सगळ्यांनाच एकसारखा अनुभव येत नाही. काहींना शांतता मिळते तर काहींना तितकाच अनुभव येत नाही. याचे उत्तर सोपे आहे, ते म्हणजे वाचनाची पद्धत. ग्रंथ वाचन म्हणजे फक्त अक्षरे डोळ्याने पाहणे नाही, तर मनाने, भावनेने आणि श्रद्धेने आत्मसात करणे आहे. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की स्वामीचे चरित्र वाचण्याची योग्य पद्धत काय आहे, जेणेकरून आपली स्वामीशी थेट भेट होईल. स्वामीचे चरित्र अनेक ग्रंथाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत, जसे की स्वामी चरित्र सारामृत, श्री स्वामी समर्थ गुरु लीलामृत, श्री स्वामी समर्थ भक्तिसार. अनेक ग्रंथ स्वामी चरित्रावर उपलब्ध आहेत. तुम्ही यामधील कोणताही ग्रंथ वाचत असाल तरीही वाचन करताना जर आपण काही विशिष्ट पद्धतीने वाचन केले तर आपल्याला स्वामीची कृपा लवकर प्राप्त होईल. आता जाणून घेऊया की स्वामी चरित्र वाचनाची योग्य पद्धत काय आहे. चरित्र वाचन करण्यासाठी अगोदर आपल्याला मनाची शुद्ध तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाचताना बसताना घाई गडबड किंवा इतर कामाचा विचार बाजूला ठेवावे. काही लोक सकाळी वाचन करतात कारण तेव्हा मन ताजे असते, आणि संध्याकाळी वाचन करतानाही शक्यतो आपण काय करायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, तोंड धुवायचे, मगच वाचन करायचे. आणि वाचन करण्यापूर्वी 2 मिनिटं आपल्या श्वासावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. त्यामुळं काय होईल, मन शांत होईल. आणि वाचन करण्यापूर्वी स्वामीकडे प्रार्थना करा की शब्द नाही तर तुमचे स्वरूप अनुभवतो आहे. चिंता, गोंधळ, राग सर्व काही बाजूला ठेवावे. एवढी साधी तयारी जरी केली ना तरी मन स्थिर राहते, लक्ष केंद्रित राहते आणि वाचन फक्त एक शब्द न राहता अनुभव बनते. शांत आणि स्थिर मन ही स्वामीच्या भेटीची तयारी आहे. वेळ आणि सातत्य स्वामी चरित्राच्या वाचनाची खरी ताकद आहे. सातत्य वाचनामध्ये ठेवणे हे खूप गरजेचं आहे. सातत्य वाचनामध्ये ठेवल्याने मन हळूहळू शुद्ध होते आणि वाचनाची गोडी वाढते. आणि वाचनाची जर एकदा गोडी वाढली तर तुम्हाला अनुभव नक्कीच येतो. त्यामुळं रोज वाचणे जास्त प्रभावी ठरते. त्यामुळं सातत्याने वाचन केले तर स्वामीची कृपा सतत तुम्हाला अनुभवायला येते. हा पहिला पॉइंट झाला. दुसरा बघा, दिवसात जास्त वाचन नंतर काही दिवस विसरणे. म्हणजे कसं, एक दिवस वाचायचं, दुसऱ्या दिवशी ते विसरणे, असं काही उपयोगाचं नाही. जसं काही आपण झाडाला रोज पाणी घालतो तरच ते हिरवेगार राहते ना, तसंच सातत्याने चरित्र वाचन केल्याने आपल्या भक्तीमधला ओलावा हा कायम टिकून राहतो. त्यामुळं तुम्ही कधीही वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, किंवा तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस वाचा. पण वेळ आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे. हा दुसरा पॉइंट आहे. बघा, भक्तिभावाने वाचन करणे. स्वामी चरित्र वाचन करताना मनामध्ये भाव ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. फक्त डोळ्याने शब्द वाचले तर ते साधे पुस्तक ठरते, पण मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवला, भाव ठेवला आणि त्यातून जर वाचलं तर तेच खरं वाचन असतं, हे लक्षात ठेवा. मनामध्ये श्रद्धा आणि नम्रता असेल तर स्वामींचे जिवंत रूप तुमच्या मनासमोर उभे राहते. श्रद्धा आणि नम्रतेने वाचन करणे म्हणजेच काय, तर स्वामी प्रत्यक्ष आपल्या पुढे उभे राहतात, असा प्रसंग तुम्हाला येईल सुद्धा, हे लक्षात ठेवा. तिसरा पॉइंट म्हणजे आपण किती अध्याय पूर्ण केले यापेक्षा आपण किती मनापासून वाचन करतो हे महत्त्वाचे आहे. चरित्र वाचनानंतर मौनाचे महत्त्व. चरित्र वाचन केल्यानंतर काही मिनिटे मौन धरणे खूप आवश्यक आहे. बघा, आपण अध्याय वाचून लगेच उठतो, पण खरी अनुभूती तर वाचनानंतरच्या शांततेमधून भेटत असते. फक्त 2 मिनिटे शांत बसा
डोळे मिटा, वाचलेले शब्द मनामध्ये फिरू द्या. हा काही मिनिटाचा विराम आपल्या भक्तीसाठी आवश्यक आहे. डोळे मिटून शांत बसले की स्वामीचा सूक्ष्म स्पर्श तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल. स्वामी चरित्र वाचनानंतर नामस्मरण करावे. चरित्र वाचनानंतर जर आपण फक्त एक माळ नामस्मरण किंवा काही वेळ नामस्मरण जरी केले ना तरी सुद्धा त्यांचा तुम्हाला रिझल्ट खूप चांगला येतो. वाचलेली शिकवण मनात जास्त खोलवर बसते. नाम घेताना मन शांत होते आणि ते विचार जे आपल्या मनात निगेटिव्ह येतात ते स्थिर होतात. भक्तीची गोडी लागते. वाचन आणि नामस्मरण एकत्र झाले तर तो अनुभव साधे वाचन न राहता थेट कृपेचे साधन बनते. हा छोटासा सराव जर तुम्ही रोज केला ना तर नक्कीच तुम्ही स्वामीची जवळीक साधतात. शक्यतो स्वामीची मूर्ती किंवा फोटो समोर बसून वाचन करावे. स्वामीची मूर्ती फोटो समोर बसून चरित्र वाचन केले की वाचनाला अधिक जिवंतपणा मिळतो. फक्त ग्रंथामधल्या शब्दामध्ये न अडकता आपल्या स्वामीची उपस्थिती प्रत्यक्ष जाणवणे खूप महत्त्वाचे आहे. नजर जेव्हा मूर्तीवर जाते तेव्हा मन एकाग्र होते आणि अधिक वाचनामध्ये आपण जे वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रार्थना केल्यासारखं आपल्याला अडकतं. ग्रंथातल्या शब्दामध्ये न अडकता आपल्याला स्वामीची उपस्थिती यामुळे जाणवते. त्यामुळं हे लक्षात ठेवा, तुम्ही स्वामीच्या मूर्तीपुढे बसूनच आपलं वाचन करा. हा झाला तिसरा अनुभव. चौथा बघा, ज्या वेळेला शब्द मनावर खोल परिणाम करतात आणि स्वामीच्या कृपेचा अनुभव अधिक स्पष्ट होतो. मूर्तीसमोर वाचल्याने आपल्याला असे वाटते की स्वामीच आपल्या समोर बसले आहेत आणि त्यांचे चरित्र आपण अर्पण करत असतो. अशा भावनेनं जर आपण वाचन केले तर ते वाचन न राहता स्वामी सोबतचा थेट संवाद बनतो. चरित्र वाचनाची शिकवण आपल्या जीवनामध्ये उतरावी यासाठी चरित्र वाचताना मिळालेली शिकवण केवळ वाचन सोडायची नसते तर ती जीवनामध्ये आणणे खूप महत्त्वाचे आहे. स्वामीच्या चरित्रामध्ये जीवन घडवणाऱ्या अनेक शिकवणी आपल्याला सापडतात. स्वामी चरित्र सारामृतामध्ये जीवन घडवणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला सापडतील. बघा, स्वामींनी नेहमी गर्वाचा नाश केला. ढोंगी भक्ती त्यांनी कधीही मान्य केली नाही. ते अंतर्ज्ञानी आहेत म्हणूनच आपले खरे भाव ते जाणतात. म्हणून भक्ती नेहमी साधेपणाने, प्रामाणिकपणे, भावनेनं आणि प्रेमानं करावी. स्वामी नाव घेणे हे महत्त्वाचे साधन आहे. आम्ही स्वामी भक्त आहोत असा गाजावाजा तुम्ही करायचा नाही. त्यापेक्षा तुम्ही मनाने, निष्ठेने अधिक मौल्यवान आहात आणि स्वामीच्या आज्ञेचे पालन करतात असं तुम्ही करा. कारण स्वामीच्या आज्ञेचे पालन न केल्यास त्यांचे नक्कीच दुष्परिणाम होतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वामीच्या आज्ञेचे पालन केले तर तुम्हाला स्वामींची कृपा नक्कीच मिळते. स्वामीच्या कृपेने दारिद्र्य नाहीसे होता, आजार दूर होतात आणि मन प्रसन्न होते. काही वेळेला स्वामी आपली परीक्षा घेतात आणि योग्य वेळेला ते तुमच्यावर कृपा सुद्धा देतात. स्वामीच्या कृपेने दारिद्र्य नाहीसे होते. स्वामीच्या प्रार्थनेला केवळ अचानक डोळ्यामध्ये अश्रू येतात, अंगावर रोमांच येतात, मन हलके होते, मनामध्ये शांतता येणे हे सगळे स्वामींच्या उपस्थितीचे लक्षण आहे. कधी एखाद्या समस्येचे उत्तर अनपेक्षितपणे मिळते तेव्हाही त्यांचा सूक्ष्म स्पर्श आपल्या सोबत असतो. आपण जर मन शुद्ध ठेवले तर स्वामीची कृपा अधिक स्पष्टपणे जाणवते. स्वामीच्या चरित्राचे वाचन ही साधी गोष्ट नाही तर ती तुमच्या स्वामीशी थेट संवादाचे वाचनाचे साधन आहे. म्हणून त्यासाठी योग्य पद्धतीने वाचन करणे हे महत्त्वाचे आहे. चरित्र वाचन करताना मनाची योग्य तयारी, ठराविक वेळ आणि भावपूर्ण वाचन हे जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुम्हाला स्वामीचा आशीर्वाद मिळेल. स्वामी चरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्याय, प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की स्वामी आपल्या जवळच आहे. तर त्यामुळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं आहे की स्वामी चरित्र वाचनाची योग्य पद्धत जर नीट असेल तर तुम्हाला स्वामीचा अनुभव नक्कीच येईल. बघा, स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करताना तुम्हाला वेळ, भाव, श्रद्धा आपल्या मनामध्ये असणे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त वाचन करायचं म्हणून तुम्ही वाचन करू नका. असं म्हणतात की चला स्वामीचे 3 अध्याय वाचले आणि 11 माळी केल्या की आमचा नित्यसेवा झाली, परंतु तसं न करता
तुम्ही सातत्याने वाचन ठेवा, योग्य वेळ ठेवा आणि भक्तिपूर्वक वाचन करा. बघा, स्वामीच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. या 3 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला सुद्धा स्वामीचा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे स्वामी चरित्र वाचन करताना तुम्हाला जर वाटत असेल की स्वामींचा अनुभव आम्हाला का येत नाही, इतरांना तो एवढ्या लवकर का येतो, तर त्यामागे हेच कारण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहिलं आहे आणि ते कारण तुम्ही आजपासून समजून घ्या आणि अशा पद्धतीनं वाचन करा. बघा, तुम्हाला सुद्धा स्वामीच्या सेवेचा अनुभव नक्कीच येईल आणि स्वामी तुम्हाला भरभरून देतील. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील. त्यामुळं आजपासून हे नियम पाळण्याचे तुम्ही गरज आहे आणि ते नियम तुम्ही अवश्य पाळा. तुम्हाला स्वामीचा भरभरून आशीर्वाद मिळेल. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद राजम शरणम प्रपदे. श्रीपादांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.